दिलेली आहेत विमानतळं. तुम्हाला माहीत नसेल म्हणून मी तुम्हाला सांगतो, यातलं नवी मुंबईचं विमानतळ हे सोडलं तर गौतम अडानीने या देशामधलं एकही विमानतळ बांधलेलं नाही. दुसऱ्यांनी बांधलेली, दुसरे चालवत असलेली विमानतळं गन पॉइंट वरती स्वतःकडे घेतली. बांधलेलं फक्त एकमेव पोर्ट गुजरातमधलं फक्त मुंद्रा पोर्ट. बाकी देशभरामधली जेवढी पोर्ट्स आहेत ही सगळी दुसऱ्यांची होती. गन पॉइंट वरती सांगितलं ही मला पाहिजे. एक इथलं विमानतळ, एक पोर्ट सोडून या माणसाचं स्वतःचं काही नव्हतं. फक्त केंद्राचा दबाव, नरेंद्र मोदींचं नाव, या एका गोष्टीवरती हा माणूस अख्ख्या देशभर पसरत गेला आहे. उद्या जर ही पोर्ट बंद झाली, तुमचा व्यापार ठप्प. उद्या देशामधली वीज निर्माण करणारा हा गौतम अदानी, उद्याने वीज बंद केली, तुम्ही अंधारात सगळे. तक्रार कोणाकडे करायची? आत्ता एक 2 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल, महिन्याभरापूर्वीची गोष्ट असेल. तुम्ही जर विसरला नसाल तर तुम्हाला आठवण करून देतो, पण विसरला नसाल कदाचित, हा देश पण विसरला नसेल. इंडिगोच्या विमानामध्ये स्ट्राईक झाला, आत्ता कळलं तुम्हाला? होता ना आत्ता इंडिगोची विमान बंद होती. या इंडिगोच्या मालकाला या एव्हिएशन मधली म्हणजे हवाई वाहतुकीमधली 65% हवाई वाहतूक, या देशाची 65% हवाई वाहतूक ही इंडिगोकडे दिलेली आहे. त्यांनी स्ट्राईक केला, त्यांनी बंद केलं, कारण काही नाही दिली. एके दिवशी त्या इंडिगोच्या मालकाने ही सगळी विमानं बंद केल्यावरती अख्खा देश ठप्प झाला. सगळी विमानतळ भरून माणसं वाहतायत, लहान लहान मुलं तडफडतायत, त्यांच्या आयांना कळत नाही काय करायचंय, विमान उडत नाहीये. खाण्यापिण्याचे वांदे, खरं तर विमान कंपनीने द्यायला पाहिजे, तेही नाही, पाणी नाही, काही नाही, काही नाही. देश अख्खा ठप्प. एक विमान कंपनी तुमचा देश ठप्प करू शकते. आज अदानीच्या हातामध्ये सिमेंट आहे, आज अदानीच्या हातामध्ये वीज आहे, अदानीच्या हातामध्ये विमानतळ आहेत, अदानीच्या हातामध्ये पोर्ट्स आहेत. लोखंडाचे व्यापार म्हणजे सगळं. म्हणजे उद्या हे जर समजा सिमेंटचे समजा करायला लागले, भाव वाढवायला लागले, तुमच्या घरांच्या किमती वाढत जाणार. या देशामध्ये तुमचं भवितव्य, तुमचं भविष्य हे कोण ठरवणार? गौतम अडानी ठरवणार. एक माणूस या देशामध्ये इतका मोठा होतो फक्त 10 वर्षामध्ये, फक्त 10 वर्षामध्ये. 2014 ते 2025 11 वर्षात इतका मोठा झालेला, इतका श्रीमंत झालेला, इतके उद्योग उभारलेला जगात दुसरा माणूस नाही. आणि असा व्यवसाय उभारता येत नाही. अहो टाटा, बिर्ला, बाकीचे सगळे उद्योगपती यांना 50, 60, 100 वर्ष लागली. मी काल महाराष्ट्राचा नकाशा दाखवला, त्याच्यामध्ये सगळं दाखवलं की महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारच्या गोष्टी होत आहेत. इथे नवीन आता वाढवणला विमानतळ येते, नवी मुंबईचं झालंय, आणि सांताक्रूज विमानतळ हळूहळू हळूहळू सगळं बाजूला काढणार, सगळं नवी मुंबईला नेणार आणि सांताक्रूज विमानतळाचा मोठाच्या मोठा प्लॉट विकायला काढणार. आता आहे अदानीकडे. काय माझा काही कोणी दुश्मन नाहीये. या देशामध्ये उद्योगपती मोठे व्हावेत, पण सगळे व्हावेत, एकाकडेच नाही. या देशामध्ये उद्योग आले पाहिजे, या देशामध्ये उद्योगपती वाढले पाहिजे, या देशामध्ये पैसा आला पाहिजे. उद्या उद्योग आल्यानंतर रोजगार निर्माण होतो. या देशामधले अनेक तरुण आहेत, तरुणी आहेत, यांना नोकऱ्या मिळतात, त्यांची घरं उभी राहतात. मी उद्योगपतीच्या विरोधातला माणूस नाहीये.
पण एकाच उद्योगपतीवरती इतकी मेहरबानी का, हे विचारणारा माणूस आहे. बाकीचे उद्योगपती मेले काय या देशातले? आणि मग या माणसाला पुढे करायचा, सतत पुढे करायचा आणि वेगळे डाव आखायचे. बाकीचे तर व्यवसाय चालूच आहेत, पण महाराष्ट्रात काय चालू आहे, जे मी काल तुम्हाला सांगितलं. भूगोल बघा एकदा. हे वाढवण जिकडे आहे तिकडे पुढे जा तुम्ही जरा, लगेच गुजरात लागतं. ही आपली शहरं, ही आपली मराठी शहरं, त्याच्यावरचा मराठी ठसा यांना पुसवायचा आहे. एक साधी गोष्ट तुम्हाला दाखवतो. या भाषावर प्रांतरचना ज्यावेळेला झाली मराठी लोकांसाठी महाराष्ट्र, गुजराती लोकांसाठी गुजरात, तामिळ लोकांसाठी काय तामिळनाडू, प्रत्येक भाषेचं एक राज्य निर्माण झालं. आणि मुंबई तर महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्रात लढा होऊन 107 हुतात्म्यांनंतर त्याच्यानंतर मुंबई महाराष्ट्राला मिळाली, जी महाराष्ट्राची होती, पण लोक छीनत होते तिला. प्रत्येक राज्याची एक स्वतःची एक संस्कृती असते, प्रत्येकाची एक भाषा असते, प्रत्येकाचा एक स्वाभिमान असतो. तुमच्या आमच्या स्वाभिमानाला तुम्ही दख लावताय. नवरात्राच्या वेळेला गरबा खेळला जातो. आमच्या इकडे मुंबईमध्ये पण होतात या गोष्टी, तुमच्याकडे होत असतील. अनेक आपले लोक, काय प्रत्येक जण गुजराती नसतो, आपले लोक अनेक जण जातात, गरबा खेळतात. अनेक महिला असतात, त्यांना गरबा आवडतो, खेळतात.